आता बुलेटिनची सुरुवात अतिशय महत्त्वाच्या राजकीय बातमीने करूयात। शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केलेला आहे। ठाकरे गटाचे 2 आमदार वगळता इतर सर्व आमदार शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत। मुंबई पालिका निवडणुकीच्या त्यांचे पक्षप्रवेश होतील असं कृपाल तुमानेंनी म्हटलंय। आमदार संजय राऊतांवरती नाराज असल्याचं सुद्धा तुमानेंनी म्हटलेलं आहे। कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केलेला आहे। कृपाल तुमाने यांनी नेमका काय दावा केला आपण पाहूया। उरली सुरली जे आता शिवसेना उभाटाला आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत। तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेस्तनाबूत झालेला आहे। किती लोक संपर्कात आहेत धमाका देण्यासाठी? आमच्या संपर्कात त्यांचे 2 आमदार सोडले तर सर्व आमदार आहेत। माजी नगरसेवक मुंबईचे जवळपास आता 60% आमच्याकडे आलेलेच आहे। पण त्यातले आणखी जे उर्वरित आहे त्यातले सुद्धा 50% लोक आमच्या संपर्कात आहे आणि येण्यासाठी इच्छुक आहे। फक्त आम्ही मुहूर्त काढणे बाकी आहे। आम्ही मुहूर्त काढला की त्या दिवशी ते सर्व आमच्याकडे येईल। तर आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय तिवारी या संपूर्ण विषयासंदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। संजय, कृपाल तुमाने यांनी अतिशय मोठा दावा केलेला आहे। ठाकरे गटाबद्दल अतिशय खळबळजनक हा दावा। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? ठाकरे गटाचे 2 आमदार सोडून सगळेच आमदार स्वतःच्या संपर्कात असल्याचं, शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणतात। अगदी बरोबर तृप्ती। यापूर्वी आपल्याला माहिती आहे की उबाठा गटाचे जे राज्यसभा खासदार आहेत आणि प्रवक्ते आहेत संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की दसरा मेळाव्यामध्ये उबाठा गटातर्फे मोठा दणका देण्यात येईल, मोठा धमाका करण्यात येईल असा त्यांनी दावा केला होता। आता त्यावरती शिंदे गटाकडनं प्रत्युत्तर आलेलं आहे आणि हे प्रत्युत्तर देणारे कृपाल तुमाने हे 2 वेळचे लोकसभा खासदार रामटेकवरून निवडून आलेले आणि आता विधान परिषद सदस्य आहेत आणि आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची महाराष्ट्रभरात संपर्क वाढवण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक हे विधान केलेलं आहे। त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की संजय राऊत सकाळी उठून जे काही बोलतात त्याला कितपत आधार असतो हे मला बोलायचं नाही, पण आम्ही जे बोलतो आहे ते अत्यंत आधारपूर्वक बोलतो आहे। आणि त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की शिवसेना उबाठा गटाचे 2 आमदार वगळले तर बाकी सर्व आमदार शिवसेना उबाठा गटाअंतर्गत जे काही सुरू आहे त्याला कंटाळलेले आहेत आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसरा झाला की त्यानंतर त्यांचे पक्षप्रवेश सुरू होतील असं त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे। आणि त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। यापूर्वी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे किमान 60% नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते कुठलाही गाजावाजा न करता आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे। त्याचप्रमाणे आता त्यांनी नाव घेतलं नसलं तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 2 आमदार वगळता बाकी सर्वच आमदार आमच्याकडे येतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे। आणि त्यांनी त्यावर हेही सांगितलं आहे की शिवसेना उबाठा गटामध्ये जे काही अंतर्गत सुरू आहे आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांचे जे विधानं आहेत त्याला कंटाळून ही सगळी मंडळी आमच्या संपर्कात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र बघेल की ते आमच्याकडे येतील असा त्यांनी आत्मविश्वासपूर्वक दावा केलेला आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सगळ्याच पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। मात्र आता ठाकरे गटासंदर्भात कृपाल तुमाने यांनी केलेला हा दावा, त्याला उत्तर नेमकं काय येतं ठाकरे गटाकडून हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।